करारच्या माध्यमातून धनंजय मुंडेकडनं घेतलेले 30 कोटी धसाला ते परत करायचे नाहीये असंही मला कळलेलं आहे. काही लोकांनी सांगितलं की धसाने 30 कोटी घेतले होते आणि मग ज्या वेळेला पंकजाताई मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केले की ही बाई मला यांनी निवडणुकीमध्ये त्रास दिलाय, निवडणुकीमध्ये मला मदत केली नाही या लोकांनी, त्यामुळं काय झालं की बाबा यांनी करारच्या माध्यमातून जे पैसे घेतलेले होते दसाने ते परत मागायला सुरुवात केली होती त्याला. आणि ते ऐकतच नव्हते की तुम्ही ताईंवर एवढा आरोप केला की ताईंनी मला मदत केली नाही, ताईंनी वेगळ्या म्हणजे समोरच्या माणसाचा प्रचार केला, माझा प्रचारच केला नाही, असं त्यांनी ज्यावेळेला आरोप केले त्यावेळेला यांना राग आला धनंजय मुंडेंना की साहजिक आहे, बहीण आहे त्यांची ती. आणि मग त्यांनी ते पैसे मागायला सुरुवात केली आणि त्यातच काय ही घटना घडली. तर त्याने आपलं सोने पे सुहागा